महाविकास आघाडीची पत्रकार परिषद संपताच सांगलीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होती। आता लढाई जनतेच्या कोर्टात अशा आशयाची पोस्ट व्हायरल होती। त्यामुळे विशाल पाटील आता अपक्ष लढणार का अशी चर्चा रंगू लागली आहे। सांगली लोकसभेची जागा अखेर ठाकरे गटाच्या शिवसेनेत गेल्यानं काँग्रेसच्या गोटात शांतता आहे। सांगलीतील काँग्रेसचं कार्यालय आणि विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या बाहेर शुकशुकाट आहे। विशाल पाटील संध्याकाळपर्यंत आपली भूमिका जाहीर करण्याची सूत्रांची माहिती आहे, पण सध्या मात्र विशाल पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही। तसंच विश्वजित कदम आज संध्याकाळी प्रसिद्धीपत्रक काढून आपली भूमिका जाहीर करणार आहेत। आज ह्या निर्णयानंतर सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आहे, इथली जनता अस्वस्थ आहे आणि अशा वेळेला लोक भावना लक्षात घेता खरं म्हणजे शिवसेना नेत्यांना अजूनही आमची विनंती आहे की तुम्ही हा निर्णय माघारी घ्यावा, कारण ह्या निर्णय म्हणजे पूर्णविराम नाही। हा निर्णय म्हणजे आम्ही स्वल्पविराम समजतो, कारण महाविकास आता जे लोकसभेच्या ज्या पक्षाच्या जागा डिक्लेअर झाल्या त्यामध्ये काही उमेदवार बदललेले आहेत, तशा प्रकारचाही निर्णय होऊ शकतो असं आम्ही आशादायी आहोत। सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेत। विशाल पाटील जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही ठामपणे उभं राहू अशी त्यांची भूमिका आहे। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे कुलदीप मानेनं। अखेर सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडेच राहील अशा पद्धतीचा महाविकास आघाडीमधून निर्णय झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटामध्ये काँग्रेस भवन किंवा विशाल पाटील यांचं जे जनसंपर्क कार्यालय आहे त्या समोर आता कार्यकर्त्यांनी जमा व्हायला सुरुवात केलेली आहे। आपण या काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय भावना आहेत आता विशाल पाटील यांच्याकडून काय सांगण्यात आलं आहे? काय दादाला आता ह्या सगळ्या गोष्टीची सहानुभूती मिळणार आणि दादा नक्की चांगले विजयी होणार याची आता खात्री झालेली आहे। म्हणजे हे जे काही घडले ते दादाच्या विजयासाठी म्हणजे चांगलंच आहे वातावरण। वसंत दादा घराणे हेच आमचा आत्ता पक्ष, दादा घराणे हे शेवटपर्यंत आमचा पक्ष असणार आहे। हेच दादांनी अपक्ष उभा राहावं। आज पक्षानं तिकीट डावललेलं आहे, दादांनी अहोरात्र कष्ट केलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत। आजचे दादा मला वाटतं 1.5 महिना झाले या एवढा आम्ही रोज सकाळी रात्री 2-2 वाजे ते सकाळी 6 वाजल्यापासून व्हॉट्सअप आणि फेसबुक बघायला आलो काय झालं निर्णय, दादांना फोन करतोय। दादा निष्काळजी राहावा म्हणत होते, तिकीट आपलं आहे। पण आज हे पाडव्या दिवशी आम्हाला असला दिवस बघायला लागेल असं वाटलं नव्हतं। आम्ही दादाची पाठीशी 100% आहे। आज 3ऱ्या पिढीचा कार्यकर्ता आहे मी दादांचा। माझ्या आजोबांपासून ज्या लोकांनी आम्हाला राहायला जागा दिली, कंजरबाट समाजातला मी एक कार्यकर्ता आहे त्यांचा। आज 3ऱ्या पिढी वसंतदादांनी दिलेल्या जागेवर आज आम्ही राहतो। दादा घराण्याचे या सांगली जिल्ह्यावर एवढे उपकार आहेत आणि त्या उपकारांबरोबर आम्ही दादाच्या पाठीशी राहणार आहे। दादा घराण्याला आतापर्यंत काँग्रेसने इतकं दिलं, विशाल पाटलांच्यावरच एवढा अन्याय होतोय असं वाटतं? त्या अन्यायाचा उद्रेक आता पुढच्या यांना सहन होणार नाहीये। ज्यांनी जे हे झारीतले दादा म्हणत होते, गेल्या इलेक्शनपासून दादा म्हणत होते झारीतले शुक्राचार्य, त्यांना आता हे सहन होणार नाही। नाही, विशाल दादा जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम असणार आहे हेच या ठिकाणी सांगतोय। देशामध्ये विजयाची नांदी असणारा सांगली लोकसभा मतदारसंघ होता, हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। हे यांच्या चुकीमुळं पक्षश्रेष्ठींच्या असू दे नाही तर बाकी कोणाच्या हा गमावलेला आहे, त्याचं त्यांना 100% पश्चाताप होणार आहे। आणि विशाल दादा जे निर्णय घेतील त्यासोबत आम्ही कार्यकर्ते ठामपणे असणार आहे। शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना नाही, जो विशाल दादा निर्णय घेतील त्या निर्णयामागे आम्ही 100% असणार आहे। अपक्ष तर अपक्ष आम्ही आता थांबणार नाही, एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगू। वसंतदादांवर वापरलेला खंजीर आज पुन्हा त्यांच्या नातवावर वापरला गेला, एवढंच सांगायचं आहे। वसंतदादांच्यावर वापरलेला खंजीर आज पुन्हा एकदा वसंतदादांच्या नातवावर पुन्हा तोच खंजीर वापरला गेला। लोकांनी त्यांच्यावरच का गेला का? प्रतीक पाटलांना वेळोवेळी संधी पक्षाने दिली, ते एक वेळा ते निवडून आले ते, पण मोदी लाटे त्यावेळी प्रतीकदादा पाटील हे गेलं, तर बाकीच्यांचे जसे गेले तसेच ते त्यांचे पण हार झालेली। त्यामुळे ते एकटेच हरले असं महाराष्ट्रात असा जो कांगावा करत आहेत ते चुकीचं आहे। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।